आणि यापुढची बातमी आळंदीमधनं बातमी आहे इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची। पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी आजही फेसाळलेलीच आहे। सलग तिसऱ्या दिवशी इंद्रायणीमधल्या पाण्यावरती विषारी फेस दिसतोय। या नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी ठरलेला। नदीच्या प्रदूषणावरनं राज्य सरकारला धारेवरही धरलं गेलं। मात्र तरी सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडनं अद्याप तरी नदीच्या प्रदूषणाबाबत कोणतीच कारवाई होताना दिसत नाहीये। तिसरा दिवस आहे तरी इंद्रायणी नदी ही फेसाळलेली दिसते। तर मला हेच असं वाटतं की प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कुठेतरी या अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्यांना आपल्या पाठीशी घालतंय आणि प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ह्या ज्या कारवाया होतात तर त्याच्यावर डोळे झाकपणे विश्वास ठेवते असं तरी मला वाटतंय। त्यामुळे माझी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती राहील की येत्या काळात जर या गोष्टीवर काही मार्ग निघाला नाही तर आपल्याला वारकरी संप्रदाय असेल किंवा इंद्रायणी तीर्थक्षेत्राच्या परिसरात येणारे जे नागरिक असतील तर त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।